बळ्याचे अंकित आम्ही झालो बळीवंत, आम्ही झालो बळीवंत, आम्ही झालो बळीवंत. याचे अंकित आम्ही झालो बळीवंत, आम्ही झालो बळीवंत, आम्ही झालो बळीवंत. बळ्याचे अंकित आम्ही झालो बळीवंत. लाथाळीला संसार केला शेळवृमीचा मार. जन धन तन केले तृणाही समान. लाथाळीला संसार केला शेळवृमीचा मार. तुका म्हणे आता मी मुक्तीची माथा. लाथाळीला संसार केला शेळवृमीचा मार.
संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार हो. बाबाजी सद्गुरु दास तुका प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय देहू निवासी तुकोबरायांचा 4 चाकाचा अभंग तुम्हा सर्व संत मायबापांच्या सेवेसाठी निवडलेला आहे. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिणाम असतो असा कारणाशिवाय कार्य घडत नाही. कारण असं आहे आज या ठिकाणी संत तुकोबराय ते संत श्रीपाद बाबा रामदास बाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त आपण सर्वजण सर्व महाराष्ट्रातून विदर्भातील जनता असेल मध्य महाराष्ट्र असेल मला वाटतं सातारा सांगितलेलं सुद्धा पब्लिक जमा झालेलं आहे. सर्व समाज या ठिकाणी धन्यवाद. पहा बाबांचं कार्य कुठं कुठं गेले सांगण्याचं तात्पर्य एवढंच सर्व दूर परिसरातून जी साधक मंडळी जमा झाली त्याचं कारण फक्त एकच आहे. काय कारण आहे? ह्या संत महात्म्यांनी जिथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला तिथपर्यंत पोहोचत महाराज ते म्हणून त्यांची आज पुण्यतिथी होत आहे. पुण्यतिथी कोणाची होत नाही. पुण्यतिथी कोणाची होती? तो काय म्हणे एक मरणची सरी उत्तम जीवरे म्हणून हे कार्यक्रम महाराज आपली पंचती महाराज दाव्याची कालच मला सेवाई महाराज बोलून गेले आपली दाव्याची पंचती पण महात्म्याच्या पुण्यतिथीला पहा कुठून कुठून समाज येतोय. आज सांगायचंय फक्त एवढंच मी आम्हाला का जाणारच नाही. ह्या महात्म्याने श्रीपाद रामदास बाबांनी मजल करत पायी फिरत जे कार्य माझ्या नामदेवरायांनी पंढरपुरामध्ये केलं पंढरपुरापासून पंजाब पर्यंत कार्य आपलं पसरवलं तेच कार्य माझ्या ज्ञानोबाबांनी आळंदी पासून पैठण असून पैठण पासून पंजाब पर्यंत त्यांचं कार्य केलं. मला जे कार्य माझ्या तुकोबरायांनी सर्वदूर महाराष्ट्रापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलं तेच कार्य माझ्या नाथ महाराजांनी अख्ख्या महाराष्ट्राला सांगण्याचा प्रयत्न केला. आणि या चौघांचं सगळा भार आपल्या खांद्यावर घेऊन एकट्या श्रीपाद बाबांनी अख्खा महाराष्ट्रच नव्हे तर गुजरात पर्यंत एमपी पर्यंत कर्नाटक पर्यंत नवे मी अहिल्यानगरचा राहणार आहे. आमच्या अहिल्यानगर मध्ये आपण आहेत माझ्या समोर नेपाळला सुद्धा अनुभव दिला. नेपाळच्या साथी माणसं साथी पहिले ते साथी राहायचे कशासाठी रात्रीचं सुट्ट्या मारीत फिरायचे गोरखा यांना सुद्धा अनुभव दिलाय. पहा महात्म्यांनी सर्व संतांची धुरा खांद्यावर घेऊन अख्ख्या महाराष्ट्राला नव्हे गुजरात असेल कर्नाटक असेल एमपी असेल सर्वांपर्यंत हा माऊलीचा निरोप नामदेवरायांचा निरोप तुकोबरायांचा निरोप नाथमाराजांचा निरोप सगळ्यांना असा निस्वार्थपणे सांगण्याचा काय केलाय प्रयत्न केलाय. म्हणून आज त्यांची पुण्यतिथी ती पुण्यतिथी कारण होण्याचं काय तर सगळ्या शास्त्रांना धरून पहा बाबाचं काय पुढे भेटले हिम्मत मला नाही समोर. कारण आता कसं झालंय तुमच्या पुढे कीर्तन सांगायचं म्हणजे सूर्या पुढे देवाला झालंय आता मला हिम्मत आहे ना सूर्या पुढे देवाला. कारण तुम्ही भरपूर ज्ञानी आहात भरपूर ज्ञानी आहात पण योगायोगाने पहा बाबांच्या मनात आलं सर्व ट्रस्टी असतील सर्व विश्वस्त असतील अध्यक्ष असतील उपाध्यक्ष असतील सचिव असतील सर्वांच्या मनात आलं या बाबाच्या लेकराला अहिल्यानगर पासून इथपर्यंत आणायचं मला वाहन तिकडे फिरले महाराज काय काय करते नाही खांदेच आहे हो सगळं पुढे माझी हवा घालून टाकतात. तर ह्या महात्म्याने काय केलं मला सांगतो तुम्हाला ज्या समाजासाठी बघा अवतार संतांसाठी असतो अहो आपण संतांविषयी उलट करतो मला उलट बोलतोय आणि त्यात बोलणारे सगळ्यात जास्त ह्या गाडीवरचे मला माऊलींना झोळी घेऊन भिक्षा मागण्याची गरज होती का गरज होती का आपण संतांची कमजोरी सांगतो महाराज पण त्यांची ताकद आपण सांगत नाही. माऊलींजवळ काय कमी होतं महाराज काय कमी होतं काय गरज होती माऊलीला झोळी घेऊन येण्याची
शेण का लावलं महाराज? त्याला कारण होतं महाराज. ज्या यशोबा क्षेत्राने शेण का लावलं, लात मारली महाराज, त्या यशोबा क्षेत्रावर नामदेव महाराजचा गुरु करायचा होता महाराज. ही ताकद संतांची महाराज. तुम्ही आम्ही उलटा विचार करतो नाही करत. सांगताना काय सांगतो? उलट सांगतो महाराज. पण सांगताना ताकदीचा आपण पुरीच सांगत नाही महाराज. अहो ज्या माऊलींना झोळी घेऊन जायची गरज पडली होती, त्यांच्या दारात काय होतं महाराज? सोन्याचा पिंपळ होता महाराज. काय होता? सोन्याचा पिंपळ होता. ताकद केवढी होती महाराज? रेडा बोले मुखातून काय करावा? वेद बोलून घ्यावा. म्हैसी पुत्रामुखे बोलवले वेद. म्हैसी पुत्रामुख अहो ज्या आपण रेडा म्हणतो त्याला, रेडा, त्या रेड्याला कधीच काही कळत नाही. पहा रेडाला रस्त्याने जाता ना, रस्त्याच्या मधोमध चालतो महाराज. पुढे चालतो, मधोमध चालतो. पाठीमागून एका नंतर काठी ठोका हल्ला, फक्त काय करतो? मानवाकडे करून पाहतो, हलवत असा रेडा. आता त्या रेड्याचा विषय सोडून द्या, आमच्यासारखे रेड्या बघा. आम्हाला कधीच काही कळत नव्हतं. हरिपाठ कशाला म्हणते, ज्ञानेश्वरी कशाला म्हणते, आणि भागवत कशाला म्हणते. आमच्याकडे काय होतं? उठले सुटले का सकाळी सुरू झालं आमचं, संध्याकाळपर्यंत आम्हाला काय सुचत नव्हतं. पण एक दिवस असा होता महाराज 2002 साली आमचे 2-3 मित्र अनुभवित होते. म्हणले आज माळ घालायला जायचं, त्यांना कसं असतं बघायला जावं. हरिभक्त गुरुवर्य आमचे सोनाजी महाराज शिंदे असते, यांच्या जवळ गेलो महाराज. गेल्यानंतर आमची ख्याती अशी होती, मामाने अनुभव द्यायला बसवलं निवड महाराज. मला अनुभव द्यायला बसवलं, पण बाबांनी एक रीत घालून दिली हिंमत महाराज. हे काय लागतो? जामीनदार लागतो महाराज. पण आमचे जामीनदार असे होते, बसवायच्या आधीच पळून गेले महाराज. कारण म्हणले याचा काय भरोसा, उद्या काढून प्यायला वाचला. पण चांगलं जाता आता आमच्या 40 गावचे दादा महाराज होते, कीर्तनाला आले होते. काल्याचं कीर्तन होतं लोढे मेळ्यामध्ये, आणि कीर्तनानंतर दादा महाराज बसले असताना त्यांनी मामा आम्हाला देऊन टाकला, त्यांना जामीन नाही म्हणजे. त्यांचं पूर्ण नाव मला माहित नाही. पीडब्ल्यूडी ते ड्रायव्हर होते महाराज, विदर्भात माहित असतं. हो हो ते जामीन झाले महाराज. पण आमचे जामीनदार काय झाले, अशी ख्याती होती. आणि अशा रेड्याला ह्या श्रीपादाने काय केलं? बोलायला लावलं महाराज. सद्गुरु काय देतो, काय म्हणते? अनुग्रह दिला, काय म्हणते? बोध दिला, महाराजांनी प्रमाण दिले. आता माझे सुख मज आणि तिथली प्रेम कळा. सद्गुरु देवाला काय देते महाराज? काय देते? तिथली प्रेम कळा ज्ञान मुद्रा. म्हणून आमच्या आप्पा कायम सांगत असते, जगात असा जन्मालाच आला नाही काय देईल?
नाम देणार आहोत जन्माला आला नाही महाराज. हे नाम आपलंच आपल्याजवळ आहे. फक्त काय करून दिली बाबांनी आपल्याला ओळख करून दिली आणि ती ओळख करणं गरजेचं आहे महाराज. म्हणून माऊलीचं कार्य किती वर्ष? वयाच्या 22 वर्षापासून पर्यंत. बरोबर आहे ना नरोडे सर? महाराज 22 वर्षापर्यंत त्यांचं राहिलेलं कार्य. माणसाचं आयुष्य किती माहिती सगळ्यांना? 100 वर्षाचं. सगळ्यांना माहिती. 22 वर्षाच्या आयुष्यामध्ये माऊलींनी समाधी घेतली आणि त्यांचं राहिलेलं कार्य करण्यासाठी माझ्या श्रीपाद बाबांना अवतार एकच कार्य केलं महाराज. रोज फिरून एकही दिवस बाबा घरी थांबत. सगळे तुम्ही मात देत आहेत. बाबा कुठं राहायचे? साधं करते घरी राहायचे. आणि रात्रभर काय करायचे? तुझे मुलं कसे आहेत? तुला शेती किती आहे? किती काढायचे पैसे झाले? आतापर्यंत सांगायचं कोणी? एका जुन्या महात्म्याने सांगायचं होतं. बाबांच्या तोंडातून हा शब्द आलाय कधी? आता काय चाललंय अधिकाऱ्यांचं? मी बी तुमच्यातच आहे. मी काही वेगळा नाही. पुढं काय चाललंय महाराज? काय केलं पाहिजे? आणि माझी सर्वांना एक विनंती हिंमत महाराज, पुढची पाईपलाईन जोडण्यापेक्षा ना मागची लिकेज बंद करा आधी. जर ती लिकेज बंद राहील नाही तर पुढच्या कोपऱ्यात तुमचं पाणी जाणार. सगळे शेतकरी मंडळी महाराज आधी काय करा. आणि आणखी एक सांगतो महाराज, साधकाने जर सद्गुरूला श्रीपाद बाबा मानलं तर चालेल, पण अधिकाऱ्याने स्वतःला श्रीपाद बाबा मानू नका. लक्षात ठेवा. कारण आयुष्यामध्ये जर देवाचा क्रोध झाला तर संत तुम्हाला त्यातून बाहेर काढतील, पण जर संतांचा क्रोध झाला महाराज तर तुम्हाला त्यातून कोणीच वाचवणार नाही. असं तर लिहून ठेवा महाराज. म्हणून तुका म्हणे मग धाडिले कसं आलोय आपण. म्हणून आमच्या आप्पा कायम सांगत असतात, फक्त म्हणायचं जय हरी आप्पा. आम्ही कोण येतो? फोडिले भांडाला धन्याचा तो माल. मी तर हमाल. मी कोण आहे? मी हमाले. आणि हमाले कसं राहिलं पाहिजे? त्याच्यात तिचं राहिलं पाहिजे मला. हमाला हमालच राहिलं पाहिजे. त्यांनी मालक व्हायचा प्रयत्न करायचा. आणि जे जे आतापर्यंत मालक झाले तुम्हाला मी 22-24 वर्षाच्या काळामध्ये पाहतोय. आता पुढची गोष्ट बोलत नाही, सर्वांना ज्ञात आहे. म्हणून या महात्म्याने पहा वयाच्या 78 वर्षापर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत सर्वांपर्यंत माऊलीचा असेल, तुकोबरायांचा असेल, नामदेवरायांचा असेल, नाथमारांचा असेल, सगळा परमार्थ घेऊन पोहोचण्याचा प्रयत्न केला. आणि तो प्रयत्न यशस्वी केला मला. आणि त्याला साथ दिली असेल माझ्या रामदास बाबांनी. पहा 1985 साली नामदेव बाप्पा बिराडे यांच्या निमित्तानं अहिल्यानगर मध्ये येण्याचा बाबांना योग आला मला. आणि त्यानंतर बाबांचं कार्य अहिल्यानगर मध्ये पसरलं मला. आणि पसरल्यानंतर पहा तेच नाव आमच्यापर्यंत 2002 साली आलं. आणि 2002 साली आल्यानंतर इतकं महाराज जीवनामध्ये परिवर्तन झालं, इतकं परिवर्तन झालं तर ते सांगतो सुद्धा ये. म्हणून घे अनुभव कसे बोटाने दाखवू तुला, घे अनुभव गुरुच्या. ही गोष्ट कशी आहे महाराज? अनुभवाची सांगायची. आता लय फापट पसरा चाललाय महाराज. आज अनुभव घ्या.
मंदिर तुका म्हणे येथे प्रमाण शब्दांचे गौरव. आज पहा परिस्थिती बघा, आमचे बाबा काय करायचे अनुग्रह दिल्यानंतर जोपर्यंत प्रबोध होत नाही तोपर्यंत त्याची क्रिया घ्यायला करून घ्यायला लावायची, नाही तर स्वतः करून घ्यायचे. हे बघ मला ही तर बरोबर आहे गोष्ट, करून घ्यायची किंवा नरडवाला किंवा करायला लावायची. जो जामीनदार आहे त्याला काय सांगायचे, भाऊ याची अवस्था करून घे. आता इथं अनुग्रह दिला, तिसऱ्या दिवशी प्रबोध, चौथ्या दिवशी महाराज आणि आठव्या दिवशी अधिकारी. त्याला अनुभवाचा अजिबात पत्त्या असं मेळ बसून महाराज हा आप मरे तुम्हारे आपण डुबणार तर दुसऱ्याला घेऊन डुबणार. अहो ज्याला काही कळतच नाही महाराज तो काय सांगणार आहे महाराज तिथं. हा आता तुला विचार आले का नाही माझा अनुभव नाही पोटी त्याच्या ऐकू नये. आता हे प्रमाण मार दिले का कीर्तन आहे हे प्रमाण सांगतात येत महाराज किंवा ज्याशी विठ्ठल नाही ठावा त्याचा संग असे संग सुद्धा करू किंवा बोले एक चाले एक संग धरून चालत का महाराज असेची अशा संगेला आपण सुद्धा साधक मंडळी वायाला का जातात आमच्याकडे सांगतो का सर आमच्याकडे आता हे घोडला होईल सफाई आम्ही काय झाले आम्ही घ्या डायरिया आम्ही फक्त ताकीदच मागं लागलो किती पाकिट मिळालं किती नारळ आले यात झालाय घोडला महाराज म्हणून साधक मंडळी आम्हाला लक्ष द्यायला वेळ
अहो जबाबदारी घेतली ना तर जबाबदारी पार पडता आली पाहिजे. नाही जबाबदारी घेऊ कारण सोपं काम नाही महाराज हे. तुम्हाला मी ग्रंथ पुरासहित माझ्या मोबाईल मध्ये आता जर तुम्हाला साधकांना पूर्ण सूत्र घेऊन आता आलं नाही तर त्याचा अर्ध भाग सद्गुरूला बघावा लागतो महाराज. ग्रंथात पुरावा देईन मी तुम्हाला. म्हणून आईशी यांचा पदर धरा जेणे देव येईल किंवा काय सांगतात ओळखा सांडणारे कल्पना ओळखारे. फक्त काय करायचं आपल्याला कल्पना घालवायची आणि बाबांनी तेवढंच केलं. काय केलं तेवढंच केलं मला फक्त कल्पना घालवली. आपण देह नाही हे काय केलं बाबांनी ओढून ओढून सांगितलं आपण देह नाही. आपण कोण आहोत हा आपण आहोत देव. तो का म्हणे हा तो स्वयं परब्रह्म परी मूर्ख नेनेवर मग म्हणून संतांची भेट झाली महाराज. आणि म्हणून खरं आणि खोटाचा काय झाला आपला निवडा झालाय महाराज. म्हणून टमाटा बोलतोय बोलता काय येते बोलता इथं गावात दोन लोकांचं काय चाललं भांडण तर आपली दुसरी ओळखी मला आपला बोलता येत पण त्यांच्या कृपेने पहा त्यांच्या कृपेने बोलता येते. त्यांनी निवडा करून दिला मला केला खऱ्या खोट्याचा निवडा. काय केला निवडा केला. खरं काय आहे जगत मिथ्या आणि ब्रह्म. आता हे खरं आहे का हे खरं आहे का मग तुम्ही आम्ही कमून पाय लागत बसतो. माझ्या श्रीपादाबाने कधीच पाय लागून घेतलं नाही बरोबर महाराज. पायाला हात लावून देत नव्हते. मी अनुभव सांगतो जुन्या महात्म्यांचं ऐकून सांगतो बरं महाराज. मी श्रीपादाबांना पाहिलेलं बाबा कधी पायाला हात लावून दे आणि तेच आता काय करते दुसऱ्या पण पाय लावून घेत महाराज. आईशी यांचा पत्र करा. आम्ही लोक प्रमाण म्हणतो आधी अनाशिवंत मनमंत्राचा वरी चर्म घातलेले कृमी कीटकांचा रव रव दुर्गंधी अमंगलतीचा वास येत नाही त्यांना बघा हा अमंगलतीचा वास नाही मग कशाला पाहिला दिला पाहिला मग भगवान परमात्मा कसं नवणार का